पण जर तुमची पुरणपोळी फुगत नसेल किंवा पुरणपोळी फुटत असेल तर ही पद्धत वापरून बघा आणि अशा पद्धतीने पुरणपोळीचं पुरण तुम्ही बनवून पुरणपोळीचं पुरण जर अशा पद्धतीने बनवलं ना तर पुरणपोळी फुटण्याचे काही चान्सेस नाहीत। पुरण इथं बनवण्यासाठी 1 ग्लास डाळ घेतली हरभऱ्याची, ते स्वच्छ 2दा ते 3दा पाण्याने धुवून घेतली। 1 ग्लास डाळीसाठी मी ते 2 ग्लास पाणी घालून छान व्यवस्थित डाळ शिजवून घेतली 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या काढून। व्यवस्थित डाळ शिजल्यानंतर पुरण पात्राच्या चाळणीमध्ये हे पुरण छान असं वाटून घ्यायचं। सांगितल्या तेवढ्या साहित्यामध्ये जर पुरण शिजवून घेतलं तर वाटायला पुरण एकदम मोकळं सुटसुटीत बनतं। जेवढं पुरण तुम्ही चांगलं असं वाटून घ्याल ना, जेवढं मोकळं सुटसुटीत पुरण बनेल तेवढं परतताना पुरण तुम्हाला त्रास सुद्धा देणार नाही, कारण अगोदरच ते पातळ जर शिजलेलं असेल, वाटताना पण पातळ झालं असेल तर परतताना पुरण तुमचं पातळच राहील, म्हणजे पोळी सुद्धा व्यवस्थित येणार नाही आणि पोळी सुद्धा याच कारणामुळे पुरणाची फुटते। आता वाटून घेतलेल्या पुरणामध्ये 2 साहित्याचा वापर केला, ते म्हणजे साखर आणि गूळ। मी 2 साहित्यामध्येच पुरण परतून घेत असते, नुसत्या गुळाची पण आवडत नाही आणि नुसत्या साखरेची पण खाल्ली जात नाही, त्यामुळे दोन्ही मिक्स करत असते आणि मी पुरण बनवत असते। परफेक्टली पुरण माझं बनवून तयार सुद्धा आहे आणि याची पुरणाची पोळीची रेसिपी जर हवी असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला पुरणपोळी न फुटता सुद्धा बनवून दाखवणार आहे आणि याच पुरणाची मी पुरणपोळी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बनवून दाखवणार आहे। आज फक्त आपण पुरण कसं परफेक्ट बनायचं तेच पाहिलेलं आहे। तर कशी वाटली रेसिपी? आवर्जून आवडली असेल तर मनापासून एक लाईक नक्कीच करून घ्या आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या। भेटते पुढच्या पुरणाच्या पोळीसोबत।